माझ्या आजीनं मुंगळ्याला नकार देऊन धुडकावलं आणि मुंगळ्या आमच्या वाड्यातनं रुहीसह बाहेर पडला. वाड्यातून रस्त्यावर आल्यावर तो रुहीला म्हणाला, बघितलंस ना रुया, ती सातमाईंची आजी किती वाईट आहे. कधी मी तिला काही सांगितलं की ती आपलंच गाणं गात राहते आणि तिचा तो लेक शिवा स्वतःला कोणी साहेब समजतो. वाटतं ह्या एकेकाचं नरडं फोडावं. आपल्या मुंगळ्याचं ते बोलणं ऐकून आता मात्र रुहीच रागवून म्हणाली, अहो त्या सातमाईंच्या आजीने आपला ठेका घेतला आहे का? तशी त्या आजीनं आपल्याला झोपडी दिली, भाकरीसुद्धा दिली. तुम्ही तिच्याजवळ दगडफोडी मागितला, मलासुद्धा ते पटलेलं नाही. अहो जमीन आपली, सातमाईची आजी कशाला आपल्याला दगडफोडी देईल? तिच्या त्या झोपडीचे उपकार आपल्यावर आहेत. तेव्हा मुंगळ्या रागवून म्हणाला, रुया हे तू नाही, तुझी आत्ता खाल्लेली दही भाकरी बोलतीये. त्या म्हातारीनं झोपडं काही आपल्याला बांधून दिलेलं नाही आहे, तर त्या रामोशाचं रिकामं मोडकं झोपडं आपल्या गळ्यात बांधलेत आणि उपकार केलेत असं दाखवलं आहे. आता तू बघतेस ना, तिथे आपण गेल्यावर कसे कुत्र्यासारखं आपल्याला बोलून ती म्हातारी आत जाऊन बसली. पण तुला सांगतो रुया, मी या सगळ्याची परतफेड नक्की करणार. नंतर ती दोघं आपल्या परीनं सातमाईच्या माणसांबद्दल वाद घालत दाजी काकांच्या अंगणात पोचले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय बुवा या दगडफोडीचं हे प्रकरण आहे. तर त्याचं असं आहे की हे दगडफोडी विशेष करून कोकणात, देशावर आणि कर्नाटकात आढळतात. या अशा माणसांमध्ये एक अनमोल आणि अद्भुत अशी दैवी देणगी असते आणि ती म्हणजे या लोकांच्या डोळ्यात एक शक्ती असते की ह्या माणसांनी एखाद्या वस्तूकडे किंवा कुठल्याही कठीण दगडाकडे 5 मिनटं एकटक बघितलं की ती वस्तू आपोआप भेगा पडून फुटायला लागते, त्या वस्तूचा भुस्सा होऊन जातो. कोणाच्या विहिरीत किंवा शेतात एखादं कातळ आढळलं तर दगडफोड्याकडनं ते फोडून घेऊन ती विहीर किंवा शेत मोकळं केलं जातं. आमच्या मांजरीवाडीत किंवा शिरगुप्पीत ज्या दगडफोडीला बोलवलं जाई तो देवा दगडफोडी मिरजेचा होता. मिरजेच्या झुंजार पाटलाच्या आश्रयाखाली गावाबाहेरच्या त्यांच्या सफेद बगळ्याच्या रानात राहत होता. या देवाची नजर भयंकर तीक्ष्ण होती. कुठलंही कातळ तो क्षणात फोडत असे. अशा या देवा दगडफोडीची संपूर्ण काळजी हे झुंजार पाटील घेत होते. त्यामुळे कोणाला शेतातलं किंवा विहिरीतलं कातळ फोडायचं झालं की देवाला बोलवण्या अगोदर या झुंजार पाटलांची परवानगी घ्यायला लागत असे आणि त्यांनी तशी परवानगी दिल्यावर त्याला स्वतःच्या खर्चानं न्यावं, तसंच परत आणायला लागत असे आणि ते फार खर्चाचं होतं. या देवा दगडफोडीला दररोज दुपार संध्याकाळच्या जेवणाला एक कोंबडी, 20 भाकऱ्या, गाडगभर दही आणि एक दारूची बाटली लागायची. नंतरच तो कोणाचं कातळ फोडायला तयार व्हायचा. परत संध्याकाळी देखील त्याला एक कोंबडीचं मस्त तिखट तेलाचं तवंग असलेलं कोरड्यास, 20 भाकऱ्या, एक गाडगाभर दही आणि एक बाटली दारू लागे. त्यात हा देवा दगडफोडी एखादं कातळ फोडायचं झालं की फक्त 2 तासात कातळ फोडायचा आणि बाकीचं उद्यासाठी ठेवून लगेच संध्याकाळच्या जेवणासाठी तयार राहायचा. आता तो एखादं कातळ 2 तासात जितकं फुटेल तेवढंच फोडून बाकीचं उद्यासाठी ठेवत असे, कारण डोळ्यांनी कातळ फोडताना आपली शक्ती एकवटून तो हे 2 तास आपली दृष्टी त्या कातळावरनं जराही न हलवता अगदी एकाग्रतेनं त्या कातळाकडे बघत राहायचा आणि त्या मनाच्या एकाग्रतेनं त्याच्या डोळ्यांवर आणि शरीरावर ताण येत असे. त्यामुळे देवा दगडफोडी करून फक्त 2 तास ते कातळ फोडायचा. आता एखादं लहान कातळ असेल तर ते तासाभरात फुटून मोकळं व्हायचं, पण मोठं कातळ फोडायला त्याला किमान 3 दिवस तरी लागत आणि त्यावेळी त्याला हे खर्चिक जेवण द्यावं लागे. त्यात त्याला जाताना एक नवीन धोतर, ज्वारीचं अर्ध पोतं, गुळाची ढेप, डाळ, तेल, तंबाखू आणि 4 कोंबड्या आणि 4 दारूच्या बाटल्या द्याव्या लागत. तसे हे दगडफोडी मात्र कधी आपल्या कामाचे पैसे घेत नसत. पैसे घेतले तर त्यांची शक्ती कमी होते असं त्यांचं म्हणणं. आता या दगडफोडींना असं खर्चिक जेवण आणि बिदागी देऊनही ते जे मागतील ते खायला प्यायला द्यावं लागले. अगदी विडी काडी, पान, तंबाखू त्यांना सतत लागायचं ते वेगळं. असे हे दगडफोडी भलते खर्चिक असले तरी आपलं कातळ असलेल्या शेताचा नंतरचा फायदा लक्षात घेऊन शेतकरी तो सगळा खर्च स्वखुशीनं करत. या दगडफोड्याचा खर्च मुंगळ्याला माहिती होता, त्यामुळे त्याला तो खर्च या जन्मात काय 7 जन्मात झेपला नसता. म्हणून तो हा सगळा खर्च सातमाईच्या आजीच्या गळ्यात बांधायला बघत होता. पण सातमाईची आजी निघाली वाजतात आणि आता त्याला राणीच्या खाष्ट म्हातारीशिवाय त्याला कोणाचा आधार नव्हता.
तेव्हा त्याला अचानक वाटलं खरं तर त्या दाजीबानी आणि म्हातारीने चक्क त्याला फसवलं होतं आणि त्यांच्या त्या फसवणुकीची भरपाई तो त्या दगडफोडीला आणून करून घेणार होता. आणि तसं घडलं नाही तर सरळ त्या जमिनीची कागदपत्र तो त्या अंगणात फेकून जाणार होता. त्याला माहिती होतं ती राण्याची म्हातारी अंबाबाईच्या सांगाव्याला नाही म्हणणार नाही. या विचारात ते दोघं दाजीच्या अंगणात पोचले. त्यावेळी राणी अंगणातच आपलं थोडंसं वर आलेलं पोट घेऊन उन्हात मजेत शेकत गुळदाणे खात बसली होती, तर दाजी काका परसूबरोबर शेतावर गेले होते. इंदू आजी अन्नीला भरवत मास घरात होत्या. त्यावेळी अंगणात बसलेल्या राणीनं जेव्हा त्या दोघांना बघितलं तेव्हा ती इतकी घाबरली की तिच्या घशात तो गुळाचा खरा अडकला. ती आपल्या सासऱ्यासारखी खोकायला लागली. रुयाला राणीची दया आली. बिचारी त्या दोघांना बघितलं की जाम घाबरत असे. रुई थोडी पुढे येऊन म्हणाली, राणीबाई तुम्ही काय पण जीवाला घोर लावूनशान घेऊ नकासा. आम्ही तुमच्या त्या जमिनीचा कातळ फोडायला दगड फोडाय मागायला आलोत तेवढं आजीला सांगा. यावेळी मात्र राणी तो गोळाचा खडा गिळून खोकत तरी हळू आवाजात म्हणाली, तुम्ही प्रत्येक खेपेला हेच म्हणताय. आता तुम्हाला जमीन दिली, तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या. पुन्हा पुन्हा माझ्या अंगणात फिरकायचं नाही. एवढं बोलून ती उभी राहून पुन्हा खोकायला लागली. तेव्हा तिच्या पदरातल्या शेंगा आणि गुळाचा खडा अंगणात पडला. तसा मुंगळ्या जरा रागानं पुढे येऊन म्हणाला, राणीबाई आमासनी पण तुम्हाला त्रास द्यायचं नाही, पण तुमच्या म्हातारीने आमासनी फसवून शान तो कातळाची जमीन माझ्या डोसक्यावर आणलाय. आता मला दगड फोड्या दे, नाही तर ह्यो कागद घेऊन टाका. मला तो कातळाचा जमीन नको. पण तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता आम्ही पण गोडाचा खडा तोंडात घालून छान बसलोय, तेव्हा आमचं तेवढं बघ. मुंगळ्याच्या बोलण्यातली धमकी राणीला जाणवली होती. ती काही बोलणार तेव्हा इंदू आजी बाहेर काय गडबड चालली आहे बघायला आल्या. त्याचवेळी दाजी काका शेतावरनं परत आले होते. परशुराम फुलाच्या मळ्यात निघून गेला होता. इंदू आजींनी मुंगळ्या आणि रुहीला आपल्या अंगणात आलेलं बघितलं तसं त्या भयंकर संतापून ओरडल्या, अरे ये धनगरा, आता तुला आणखीन कुठलं स्वप्न पडलं का? आता अंबाबाईनं तुला माझा वाडा द्यायला सांगितला आहे. चल निघून लाग इथनं. दाजी काका पुढे येत म्हणाले, आई अगं शांत हो, मी बघतो ना तो धनगर काय म्हणतोय. आणि राणी चटकन घरात शिरली. इंदू आजी पुन्हा ओरडल्या, दाज्या तो काय बोलतोय ते तू कशाला ऐकतो? त्याला इथून हाकलून दे. मेला कुठून आला आणि आमच्या काळाला चिकटला. इंदू आजीचं हे असं ओरडणं ऐकून मुंगळ्यासुद्धा चिडला होता. एक तर त्याला फसवून वरनं तीच त्याला शिव्या देत सुटली होती. मुंगळ्यानं ती आपल्या बंडीतली कागदपत्र काढली, अंगणात ठेवत म्हणाला, आजी मला तुमचा काय पण नको. म्या तुवा जमिनीचा ह्यो कागद तुला देतोय, त्यो तू घे आणि आमासनी मोकळं कर. मग तुवा नातू आणि ती आंबाबाई काय ते बघून छान घेऊ दे, आम्ही निघतो. आणि खरंच मुंगळे आणि रुही निघाले. इंदू आजी त्या जाणाऱ्या दोघांकडे आवासून बघत राहिल्या. तेव्हाच राणी एकदम आतनं बाहेर येत म्हणाली, आज्या तो म्हणत होता त्याला आम्ही फसवून ती कातळाची जमीन दिली आहे, तेव्हा एक तर त्याला दगड फोडी द्या, नाही तर ती जमीन परत घ्या. राणी हे बोलताना अचानक आपल्या पोटाला हात लावून तिने काढल्यासारखं केलं. इंदू आजी घाबरल्या आणि म्हणाले, राणी पोटात दुखतंय का? राणी हलकेच म्हणाली, जरा झालं दुखल्यासारखं. राणीची ही चाल बरोबर लागू पडली. इंदू आजी घाबरून जोरात ओरडल्या, धनगरा मुडद्या इकडे ये. राणी लगेच घरात पळाली. आता राणीचंही बरोबर होतं. तिला मुंगळ्याला आणि रुहीला दुखवून चालणार नव्हतं आणि त्याचं देखील बरोबर होतं. त्या दगडफोड्याशिवाय ती कातळाची जमीन त्याच्या काही उपयोगाची नव्हती. मुंगळे आणि रुही सावकाश मागे वळाले, पुन्हा अंगणात आले. तेव्हा दाजी काका म्हणाले, धनगरा आता काय झालंय ते सांग. मुंगळ्या रागानं म्हणाला, मला आजीनं पार फशिवला. मला कातळाचा जमीन देऊन छान माया येणाऱ्या पोराला उन्हात उभा केला. आता अंबाबाईचा देणा माणसानं नीट द्यावा, नाही तो लई वंगाळ समजावतो. इंदू आजी रागावल्या आणि ओरडल्या, हे बघ धनगरा, माझ्या भरल्या वाड्यासमोर असला अभद्र काही बोलू नको. अरे तुझी बायकोसुद्धा पोटूशी आहे हे लक्षात ठेव. तुला आंबा आई जमीन दे म्हणाली, आम्ही ती दिली. आता तिने तुला कुठली जमीन दे हे कधी सांगितलं नव्हतं, तेव्हा तू हे अंबाबाईचं देणं नाकारू शकत नाहीस. आम्ही ते परत घेणारही नाही. मुंगळ्या एकदम खाली बसला आणि म्हणाला, आजी मी काय वंगाळ बोललो असं तर जोडा घेऊन माझ्या टकुऱ्यावर आण. आता आजी तूच मला जमीन दिली ह्यो खरा असन, पण त्यो जमीन कातळाचा आहे आणि म्या तिथं महा झोपडा उभारू कसा? तेव्हा आजी तू दगड फोड्या दे, नाही तर मला तो जमीन नको. तसा मी सातमाईच्या आजीकडे जाऊन दगड फोड्या मागला होता, पण ती म्हणाली तू जाजी काकाच्या वाड्यामध्ये जाऊन सांग, ते तुला दगड फोड्या देतील.
खरं तर आजी मला यो काय पण झंझट नको होता. मी या नातवासाठी काही पण होऊ नये म्हणूनच्यान माझा सपना सांगितला, तसं मला काही नको ग. तशा इंदू आजी जरा स्थिरावल्या, हलकेच अंगणात बसत म्हणाल्या, धनगरा तुझं नाव काय? आजी मी मुंगळ्या. आजी वैतागून म्हणाली, तुझ्या आईनं तुझं नाव बरोबर ठेवलं आहे. तू गुळाच्या ढेपेगत आम्हाला चिकटला आहेस. त्या आंबाला तुझ्याच स्वप्नात दृष्टांत द्यायची काही गरज होती का? तेव्हाच अचानक इंदू आजीची नजर अवघडलेल्या पोटाच्या सुंदर रुहीकडे गेली. त्या क्षणभर स्तब्ध राहिल्या. त्यावेळी त्यांना वाटलं, हा धनगर दगडफोडी मागतोय ते बरोबर आहे. आता असं एखाद्याच्या जमिनीच्या मधोमध कातळ असणं अशुभ मानलं जातं, कारण कातळावर केलेला संसार टिकत नाही, तो नासून जातो. कातळावर बी बियाणं रुजत नाही का कातळात पाणी जिरत नाही. पाऊससुद्धा त्या कातळावरनं घसरतो, खाली पडतो. अशी ही कातळाच्या जमीन हा धनगर परत देतोय ते बरोबर आहे. इंदू आजींनी पुन्हा रुहीकडे बघितलं. देवा, या सुंदर धनगरिणीचं पोर त्या इरलीच्या शाखासारखं त्या कातळावर आपटलं तर? या विचाराने इंदू आजी एकदम म्हणाल्या, धनगरा, आता आपल्या जमिनीतलं कातळ कोणी ठेवत नाही. मी तुला दगडफोडी देते, पण आता तो दगडफोडी देवा पार तिकडं मिरजेला सफेद बगळ्याच्या रानात राहतो. त्याला तुझं कातळ फोडवायला बोलवायचं, म्हणजे अगोदर त्या झुंजार पाटलाकडे बोलावं लागेल, नंतर त्याला मिरजेहून घेऊन यायचं. त्या दगडफोड्याचा जेवण खाण्याचा खर्च, नंतर त्याला द्यावं लागणारं सामान, त्यात तुझं ते कातळ फोडायला 8 दिवस लागतील. त्याचं ते 8 दिवसाचं खाणं पिणं कोण रांधणार? धनगरा, तो दगडफोड्या इथे आणल्यावर त्याला होणाऱ्या खर्चाचं मला काही नाही, पण त्याची उसंतवरी कोण करणार? तुझी ही बायको, माझी नातसून दोघे अवघडले आहेत. त्यात गरोदरबाईच्या वाड्यात दगडफोड्या आणणं अशुभ मानलं जातं. तेव्हा धनगरा, राणी बाळंत झाली की माझ्या नातवाच्या बारशेच्या अगोदर दगडफोड्या आणते, तुझी जमीन मी साफ करून देते, मग तर झालं. तेव्हा मुंगळ्या नाईलाजानं बरं आजी म्हणून ती जमिनीची कागदपत्र उचलून रुहीसह हळूहळू आपल्या झोपडीकडे निघाला. तेव्हा त्या झाडावरच्या सफेद कावळ्यानं मुंगळ्याला अचानक येऊन टोचलं होतं. रुयानं त्याला दूर उडवलं. तेव्हा दूरवर एक टिटवी उदासपणे ओरडत होती. तेव्हा ते सफेद कावळ्यानं टोचणं हे फार अशुभ असतं हे त्या मुंगळ्याला आणि रुहीला माहिती नव्हतं. या सफेद कावळ्याने अन्नीचा, त्याच्या आईचा घात केला होता ना. त्या दिवशी मुंगळ्यानं दगडफोडी आणायचं आश्वासन दाजी काकांच्या इंदू आजीकडून घेतलं, तरी तो अगदी उदासून आपल्या झोपडीकडे आला. त्याला आपल्या पोराच्या जन्माच्या अगोदर ते झोपडं आपल्या जमिनीत उभं करायचं होतं, पण जेव्हा त्या म्हातारीनं त्याला तिच्या त्या हजारो अडचणी सांगितल्या, तेव्हा नाईलाजानं त्याला गप्प बसायला लागलं होतं. ते दगडफोडीचं काम त्याच्या शेतातलं कातळ फोडायला 1 किंवा 2 दिवसाचं असेल असं त्याला वाटलं होतं. तसा त्यांनी म्हातारीकडं हट्टसुद्धा केला असता, पण गरोदरबाईच्या वाड्यात दगडफोडी आणणं अशुभ असतं हे त्यालासुद्धा माहिती होतं, म्हणूनही तो गप्प बसला. कारण कधीकधी दगडफोडीच्या सहवासानं पोटातलं पोर गळून पडतं अशी सगळ्यांची धारणा होती. आणि मुंगळ्याला राणी आणि रुहीसाठी सुद्धा ती जोखीम घ्यायची नव्हती, म्हणजे एवी तेवी त्याला आता थांबावं लागणार होतं. त्या रात्री किन्नाची नोकरी सोडल्यामुळे मुंगळ्या आता रात्रभर रुहीजवळ होता, त्यामुळे रुही खुशीत होती. दोघं एकमेकांच्या कुशीत गाढ झोपी गेली होती. तेव्हा मुंगळ्या स्वप्नात स्वतः दगडफोडी होऊन ते कातळ फोडत होता. पहाटे लवकर उठलेल्या रुयानं बकरीचं दूध काढून मुंगळ्यासाठी चहा केला. तेव्हा मुंगळ्या नुकताच उठला होता. रुयानं त्याला चहाबरोबर कालची शिळी भाकरी, लसूण चटणी, कांदा फोडून दिला. ते खाता खाता मुंगळ्या म्हणाला, रुहे, मला माझ्या चांगल्या नशिबामुळं तू आणि तो कातळाचा कवीनं जमिनीचा तुकडा मिळाला आहे. मला किती कष्ट पडू दे, मी त्या जमिनीत झोपडी उभी करेन. रुया, तुझं खाणं आटपलं तर तू माझ्याबरोबर सातमाईंच्या वाड्याकडे चल आता. रुया आश्चर्यानं म्हणाली, धनी, यावेळा आजीची पोरं तिथं असताना आपण जायचं? त्यापेक्षा आपण ते सगळे शेतावर गेल्यावर सावकाश जाऊ. मुंगळ्या मुंडासं बांधत म्हणाला, हे बघ रुया, मला काही तिथं भाकऱ्या मागायला जायचं नाही, फक्त फावडं आणि 2 घमेली मागायला मी जाणार आहे. तशी त्या म्हातारीची ते द्वाड पोरं मस्त खाऊन पिऊन खूप उशिरा शेताकडे जातात, तेवढा वेळ मला घालवायचा नाही. तसं रुही तोंडाला हात लावत म्हणाली, अहो पण धनी, एकदम तुम्हाला सातमाईच्या वाड्यावरनं ते घमेलं फावडं हवं आहे कशाला? हे बघ रुया, आता मी दगडफोडी येईपर्यंत त्या कातळाच्या आजूबाजूचे दगडधोंडे काढतो, तिथली जागा मोकळी करतो. आपण तिथे असलो ना की कोणी शेतातली घाण टाकायला तिथे येणार नाही. रुही एकदम घाबरली आणि म्हणाली, धनी, तिथं साप विसवाचं साम्राज्य आहे. मुंगळ्या हसत म्हणाला, अगं रुया,
मी डोंगर कपारी 4-4, 5-5 दिवस राहणारा मुंगळे आहे. या साप विंचवाला वाट करून दिली ना की ते तिथनं निघतात, सुरक्षित ठिकाणी जातात. फक्त त्यांना तिथून घालवायला सुरक्षित हालचाल करायला पाहिजे. आणि अस्सल धनगरीण असलेल्या रुयाला माहिती होतं, जर एखाद्या ठिकाणी माणसाची चाहूल असेल तर तिथले जीवजंतू दूर निघून जातात. ती मुंगळ्याला म्हणाली, मग आपण आत्ताच निघूयात का? आणि दोघं सातमाईंच्या वाड्याकडे निघाले. खरं तर रुहीच्या सहवासात असलेल्या मुंगळ्याला पूर्वी आपल्या मान अपमानाची काही जाणीव नव्हती, पण रुहीच्या त्याच्या जीवनात येण्यानं त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली होती. त्याला आता कोणाच्या दारात जाऊन भीक मागायची लाज वाटत होती. ती माणसं जेव्हा त्याला घाडून पाडून बोलत तेव्हा खाली मान घालून राहिलेल्या रुयाला बघणं त्याला फार दुःखदायक वाटत असे. त्यामुळे तो रुहीला म्हणाला, रुया तू नको येऊ, म्या येतो पटकन जाऊन. त्यावेळी त्याची भावना जाणवलेली रुही म्हणाली, धनी नग, म्या पण येतो. रुही आणि मुंगळ्या जेव्हा सातमाईंच्या वाड्यावर पोचले तेव्हा आमच्या वाड्यात सर्वांच्या चुलीसमोर नेहाऱ्या चालल्या होत्या. आजी आणि आत्या गुळाचा चहा पीत आपल्या चुलीजवळ बसून इरली काकूंबद्दल बोलत होत्या. तेवढ्यात तातू तिथे आला आणि म्हणाला, आजी, तो धनगर मुंगळे आणि ती रुही काकू इथं आली आहे. त्या दोघांना वाड्यात आलेलं बघून आजी वैतागली आणि म्हणाली, आनंदे, हातावर पाणी पडलं नाही तर सकाळी सकाळी हा धनगर इथे कशाला आला आहे? त्यात तो शिवासुद्धा आत्ता वाड्यात आहे. आत्या उठली, म्हणाली, चल आई बघून येऊ. तिने जाताना उरलेला गुळाचा चहा त्या दोघांना 2 पेल्यात घेतला. आमच्या आत्याला ना गरोदर रुही फार आवडत होती. ती मुंगळ्याबरोबर आली की ती फक्त रुहीसाठी म्हणून त्या दोघांच्या हातावर काही ना काही टेकवत असे. त्या दोघी बाहेर आल्याबरोबर त्यांचे पाय धरायला रुया आणि मुंगळ्या धावले. आत्यानं त्यांना चहाचे पेले देताच आजी म्हणाली, काय मुंगळ्या, काय झालं? एवढ्या सकाळी सकाळी का आलायस? मुंगळ्यानं एका दमात आजीला ते इंदू आजीचं राणीबाईला पोरगा झाल्यावर दगडफोणी देण्याबद्दलचं सगळं सांगितलं आणि म्हणाला, आजी, तोपर्यंत मला त्या कातळाच्या आजूबाजूची घाण साफ करायची आहे. मला तू 2 घमेली, 1 पहार देशील का? थोडं रॉकेल आणि 1 काडीपेटी पण दे, म्हणजे मी तूर्त आजूबाजूची जागा साफ करून ठेवतो. तेवढ्यात आमच्या गुणाकाकू सगुणेचं दप्तर ठेवायला तिथे आल्या, तिथेच थांबल्या. त्यावेळी आजी मुंगळ्याला म्हणत होती, चल धनगरा, तुला दगडफोडी मिळाला ते बरं झालं. गुणाकाकूकडे बघत म्हणाली, गुणे, अगं तुमच्याकडे 2 घमेली 1 पहार असेल तर याला दे, त्याचं काम आटोपले की तो परत आणून देईल. आनंदे, तू याला थोडंसं रॉकेल आणि काडीपेटी दे. त्यावेळी गुणाकाकूने त्यांच्या बाहेरच्या खोलीतून 2 घमेली 1 फावडं आणि पहार बाहेर आणून ठेवत त्या म्हणल्या, धनगरा, आमचे हे बाहेर येण्यापूर्वी तू घेऊन जा. तेव्हा मुंगळ्या ते घ्यायला उठलाच का आतून धेमुकेतूसारखे शिवा काका बाहेर आले. त्यांना पाहिल्याबरोबर गुणाकाकू आत पळाल्या. त्यांनी ती आपली घमेली फावडी बघितली आणि ते उचलणाऱ्या मुंगळ्याला ते म्हणाले, अरे थांब आई, ही माझी घमेली आणि फावडं आणि पहार आहे ना, ह्याला दिली कोणी? गुणे. आजी घाईघाईत म्हणाली, शिवा, उगाच गुणाच्या नावानं बोंबलू नको, मीच तिला ती या धनगराला द्यायला सांगितली आहे. ती तो 2 महिन्यांनी आणून परत देणार आहे. तेव्हाच आमची आत्या हातात रॉकेलचा छोटा डबा आणि आगपेटी घेऊन आली. ते बघून शिवा काका संतापले आणि म्हणाले, चांगला दानधर्म चालला आहे. पण आई, मी या अक्करमाशी धनगराला त्याची कातळाची जमीन खोदायला माझं फावडं घमेली नाही देणार. आई, यांनी जर माझी पहार त्या कातळाच्या दगडाखाली घातली तर त्याची टोकं बोथट होतील ना, माझी घमेली फुटून जातील. मी याला नाही देणार कुठलं सामान. काय रे धनगरा, तुला उठसूट आमचाच वाडा दिसतो का? अरे तुला पाहिजे ते जाऊन त्या लंगड्या किन्नाकडे माग की, त्याची चाकरी करतोस ना तू. शिवा काकाचा तो अवतार बघून मुंगळ्या हात जोडत म्हणाला, मालकानो, मी त्या द्वाड किन्नाचा काम सोडला, तो माणूस लय वांगाळ आहे. हे ऐकताच माझी आजी ओरडली, धनगरा, तोंड सांभाळून बोला. तू त्या किन्नाच्या भाकऱ्या तोडल्यास आणि आता त्यालाच वांगाळ म्हणतोयस तू. हे बघ, तो मला माझ्या पोरासारखा आहे. तू बाहेरचा इथे येऊन त्याला वांगाळ म्हणतोस. तसे शिवा काका पुन्हा ओरडले, गुणे. तशा आमच्या हुशार गुणाकाकू काही बाहेर आल्या नाहीत, तर सगुणा बाहेर आले आणि म्हणाली, काय हो बा, आय काम करतीये? तसं ते तिला घमेली देत म्हणाले, जा, हे आत नेऊन ठेव आणि नंतर ही पहार आत नेऊन ठेव. काका आजीकडे वळाले आणि म्हणाले, आये बघ, हा धनगर कसा खाल्लेल्या ताटात भोक करतोय. याच्या ह्या गुणामुळे मी तुम्हाला ओरडतो की धनगर जातीला जवळ करू नका, पण माझं ऐकतंय कोण? जो तो आपल्या मनाचा राजा आहे. शिवा काय बोंबलतोय तर बोंबलू दे. आजी म्हणाली, शिवा जा बाबा, तुझी पहार घेऊन तू आज जा, मी बघते याचं काय करायचे. शिवा काका तणतणत आत निघून गेले.
आजी आत्याला म्हणाली, गेला एकदाचा आनंदे, आपल्या बांधाजवळ ठेवलेली पहार आणि 2 घमेली याला दे. आनंदीनं ती आणून दिली तेव्हा शिवा काका आत तणतणत होते. हुशार मुंगळ्या सामान घेऊन म्हणाला, आजे मी दुपारच्याला भाकरे न्यायला येऊ? ये हा माझ्या जावया, तू भाकऱ्या नेल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतरत. तेव्हा मुंगळे आणि रुही हसले. आजी मुंगळ्याला म्हणाली, धनगरा, तुझ्या या गरोदर बायकोला तिथं दगडांनी भरलेली घमेली व्हायला लावू नको. तिथं साप आहेत, फुरशी भरलेली आहे, तेव्हा सांभाळ. मला माहिती आहे तिथं तू जाळ करणार आहेस, तरी त्या जाळाला घाबरून काही पळत येऊन तुझ्याच पायाला डसतील. नाही तर एक काम कर, तू तुझ्या बायकोला इथे ठेव, तिला त्या सापाच्या बिळात घेऊन जाऊ नको. रुही हसत म्हणाली, आये म्या धन्याला सोडून कसं राहू, म्या पण त्याच्या संग तिथं खपन. आजे हे रुया धनगरणीची पोर आहे असा गळायचा नाही. रुहीचं ते बोलणं ऐकून आजी गप्प बसली. नंतर मुंगळ्या न जाता एकदम थांबून माझ्या आजीकडे टाकामाका बघत राहिला. माझी आजी काहून म्हणाली, धनगरा माझ्या तोंडाकडे काय बघत राहिला आहेस? आता हे सामान कुणी आणखी इथे यायच्या आधी घेऊन जा. मुंगळ्या पुन्हा ती घमेली पहार खाली ठेवून हात जोडून म्हणाला, आजे मी त्या किन्नाची चाकरी सोडली. म्या हो आलो आजे, तवाच मी तुझ्या वाड्याचा भाकर तुकडा खात राहिलोय. आता मला आणि माझ्या पोटूशी रुयाला तू सांभाळायचा. आजे मला काय लागला तर मी तुझ्यापाशी येईन, मला आता कुणाच्या दारात जायचा नाही. आजे म्या माह्या जमिनीत खपन, पण तू आमासनी भाकर तुकडा देशील ना? अगं आता तूच माझी आय. मुंगळ्याचं हे काकुळतीचं बोलणं ऐकून आजी कळवळली आणि रुहीला भाकरी घेऊन आलेल्या आत्याला म्हणाली, आनंदे, हा धनगर आणि ही रुही इथं कधीही आले तरी त्यांना भाकरी वाढायची जबाबदारी तुझ्यावर. आजीकडे बघत आत्यानं मान हलवली. तेव्हा मुंगळ्यानं ती घमेली आणि पहार घेतली आणि म्हणाला, आजी एकदा माया झोपडा म्या उभारला, मग म्या तुमच्या शेतात खापाय लागन. आजी म्हणाली, आता निघ, दुपारी भाकऱ्या न्यायला ये. हां. अशा प्रकारे हुशार मुंगळे आमच्या वाड्यातनं दोन्ही वेळच्या जेवणाची सोय करून रुहीबरोबर कातळाच्या जमिनीकडे निघाला. वाड्यातून रस्त्यावर आल्यावर मात्र मुंगळ्या रागानं थुंकत रुहीला म्हणाला, बघितला रुया, बघितला या सातमाईच्या वाड्याच्या माणसाला? आता बघ, यो पहार आणि यो घमेल ये लोखंडाचा, पण तो बाप्या बघ सोन्याचा दाग दिल्यावानी बोंबलायला लागला होता. मला तर तवाच वाटला यो पहार त्याच्या टकुऱ्यावर हाणावा. रुयो तो डोकरी बघ, म्या दगड फोड्या मागितला तवा कसं तिथनं पळाला. या माणसाकडे 4 जमिनीचा तुकडा आहे आणि त्या जोरावर हे कुत्रेवानी कावा पण हाडहाड करून छान आमसने हाकालत्यात. तो डोकरी जेव्हा पाहिजे तेव्हा माझा खोडा काढत असतो. तिची ते द्वाड पोरं मला जेव्हा तेव्हा यो धनगर आहे म्हणून बोल लावत्यात. तुझी आण घेऊन सांगतो, म्या कवा तरी या समजाना माझा धनगरी इंगा दावेन. तेव्हा हे सगळं ऐकणारी रुही म्हणाली, धनी असं काय पण खोळ्यावाने बोलू नकासा. तो सातमाईची आजी आनंदीबाई मला लय ग्वाड लागतात. तिचं काळी सुपा एवढं मोठं आहे, लय ग्वाड आहे, माझ्या आईवानी येते. तेव्हा रुहीचं हे बोलणं ऐकून मुंगळ्या मनात म्हणाला, च्या मारी हिच्या या रोयाचा डोका कसा तरी चालतोय. कुणी बी तिच्या पदरामध्ये 4 भाकऱ्या टाकल्या म्हणजे मग तिला तो समंता ग्वाड लागतो. तो गप्प कातळाच्या जमिनीकडे चालायला लागला. तेव्हा त्याला माहिती नव्हतं त्याचं नशीब आता उघडणार आहे आणि म्हणून ती कातळाची जमीन त्याला आपल्याकडे ओढून नेते आहे. म्हणतात ना, दाणे दाणे पे लिखा है खानेवाले का नाम. त्या मुंगळ्याचं नाव त्या कातळावर लिहिलेलं होतं. आता काही अनैसर्गिक घटना घडण्याच्या मागे एक इतिहास घडलेला असतो. मुंगळ्याच्या त्या कातळाच्या जमिनीत तसाच एक काळा इतिहास घडला होता आणि नंतर मुंगळ्या स्वतः आमच्या मांजरीवाडीत एक काळा इतिहास घडवणार होता आणि त्याची सुरुवात आत्ता झाली होती. श्रोते हो, हे प्रकरण इथे संपलं. पुढचं प्रकरण आहे आमची चांदी आय आणि दोडा. ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.